शेतातून रानडुकर पळवा 0 रुपयात. 2 असे उपाय ज्याचा खर्च 0 रुपये. पण एकदा का उपाय केला की तुमच्या शेतात कुठलाही जंगली प्राणी येणार नाही. तुमच्या शेतात जर रानडुक्कर येत असेल, मोकाट कुत्री येत असतील, जनावरे, माकडे, हरणे किंवा बिबट्या येत असेल, तर त्यांना कायमचं दूर पळवण्यासाठी 2 असे प्रभावी उपाय सांगणार आहेत की ज्याला खर्च 0 रुपये आहे. हे उपाय इतके प्रभावी आहेत की हे जर एकदा केले तर तुमच्या शेतात कायमस्वरूपी वन्य प्राणी यायचं बंद होणार आहे. यातला पहिला उपाय जो आदिवासी लोकांचा उपाय आहे, जो एका आदिवासी व्यक्तीनं सांगितला आहे, ज्यामध्ये घरातल्या 3 वस्तू एकत्र करून 8 दिवस एका भांड्यात ठेवायच्या आहेत आणि त्याचा असा वास तयार होतो, त्या वासामुळे तुमच्या शेताच्या 2 किलोमीटरच्या अंतरातही कुठलाही वन्य प्राणी तुम्हाला फिरलेला दिसणार नाही. याची गॅरंटी त्या आदिवासी शेतकऱ्याने दिली. पण दुसरा उपाय इतका जबरदस्त आहे की ज्याच्यासाठी घरातली कुठलीच वस्तू लागत नाही, ज्याला खर्च 0 रुपये. कदाचित पहिल्या उपायाला 5-10 रुपये खर्च येऊ शकतो, पण दुसरा उपाय हा 100% निशुल्क आहे. पण हा जर उपाय केला तर तुमच्या शेतातले सोडा, तुमच्या गावातही कुठला वन्य प्राणी दिसणार नाही. सगळे वन्य प्राणी पळून जातील. तुमच्या शेताची कधीच नुकसान होणार नाही. आज शेतकऱ्यांची वन्य प्राण्यामुळे प्रचंड नुकसान होत आहे. रानडुकरांमुळे शेतातलं उभं पीक खराब होत आहे. हे जे वन्य प्राणी असतात हे ते पीक खाण्यापेक्षा त्याची नासाडी जास्त करतात. जेव्हा या डुकरांचा मोठा कळप किंवा मोकाट जनावरांची मोठी टोळी किंवा कुत्र्यांचा मोठा झुंड तुमच्या शेतात शिरतो, तर त्यांच्या प्रचंड संख्येमुळे आणि त्यांच्या वेगवान दिशाहीन हालचालीमुळे तुमचं शेत अक्षरशः भुईसपाट होतं. रात्रीतून जेव्हा शेत गायब होतं, अक्षरशः जेव्हा शेतकरी सकाळी येऊन पाहतो, त्याच्या शेतातलं पीक जमिनीवर पडलेलं असतं आणि अक्षरशः ते पडलेलं पीक पाहून त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येतं. काय करावं समजत नाही. आणि मग याला उपाय म्हणून काही शेतकरी शेताभोवती साड्या बांधतात, तर काही तारेचं कंपाऊंड करतात, तर काही शेतकरी लाखो रुपयांचं कंपाऊंड उभारतात. पण अक्षरशः काही शेतकरी कॅमेरे बसवतात, तर काही लोक इलेक्ट्रिक शॉक मशीन बसवतात. म्हणजे त्या तार कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रिसिटी म्हणजेच वीज सोडून देतात आणि या विजेमुळे जनावरांचा जो धोका असतो, पण माणसाला शॉक लागून मोठी दुर्घटना घडण्याचा शक्यता असते. तर काही लोक आवाज करणाऱ्या तोफा बनवतात किंवा मशिनरीज लावतात. पण काय होतं, हे जे रानडुक्कर आहेत किंवा इतर वन्य प्राणी आहेत, जे त्यांच्या आसपासच्या वातावरणात जे बदल झाले आहेत, ते बदल त्यांच्या अचानक लगेच लक्षात येतात आणि त्या बदलांशी ते जुळून घेतात. आणि त्यामुळे तुम्ही काही जरी उपाय केला, तुम्ही कंपाऊंड केलं, लाखोचा खर्च केला, तरी देखील रानडुकर किंवा इतर जनावरे तुमच्या शेतात येणं बंद होत नाही आणि शेतकऱ्यांचा लाखो रुपयाचा खर्च वाया जात असतो. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमधून असे 2 प्रभावी उपाय तुम्हाला सांगतो आहे की जे ऐकल्यानंतर तुम्हाला आनंदाचा धक्का बसणार. कारण की पहिला उपाय जो आहे, ज्याला 20 रुपये खर्च आहे, जो आदिवासी शेतकऱ्याने सांगितलाय. पहा, आदिवासी उपाय हा इतका जबरदस्त आहे. एक आदिवासी शेतकरी असे आहेत की ज्यांचं शेत अगदी जंगला शेजारीच होतं. जंगलामधले कायम येण्या जाणे, वाघ असेल, बिबट्या असेल, रानडुकर तर त्यांच्या शेतातच येऊन बसायचे. पण त्यांनी एक असा उपाय शोधला आणि ज्याला खर्च 20 रुपये लागला, ज्याला थोडीशी मेहनत आहे, 8 दिवसाची मेहनत आहे. 8 दिवस त्या 3 वस्तू एकत्र करून एका भांड्यात ठेवायच्या आहेत. कदाचित हे तुम्हाला अवघड वाटू शकतं, पण दुसरा उपाय असा आहे की जो तुम्ही आत्ता जरी करायचं ठरवलं तर आत्ताच्या आत्ता करू शकता आणि ज्यामुळे तुमच्या शेतातल्या सगळ्या जनावरांचा प्रॉब्लेम तुमचा कायमस्वरूपी होणार आहे. पहा, एक असे उपाय आहे की ज्यामुळे हे जे ज्यांनी शोधले आहे, तर त्या शेतकऱ्यांचं संपूर्ण राज्यातून कौतुक होत आहे. कारण की उपाय कोणालाच माहिती नव्हते. हे उपाय पाहिल्यानंतर शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहेत. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये ही अतिशय गुपित आणि अतिशय प्रभावी अशी माहिती तुम्हाला देणार आहे. व्हिडिओमध्ये आपण 2 उपाय पाहणार आहोत की ज्यामुळे शेतातले रानडुक्कर किंवा कुठले वन्य प्राणी तुमच्या शेतात येऊ द्यायचे नसतील तर काय करायचं, सगळं सविस्तर सांगतो. पहा, यातला पहिला उपाय आपण जाणून घेणार आहोत. कदाचित पहिल्या उपायाने जर तुमचा रिझल्ट नाही आला तर दुसऱ्या उपायाने 100% रिझल्ट येणार आहे. त्यामुळे दोन्ही उपायांची माहिती अगदी शांतपणे घ्या, कारण की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यभराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. तुमच्या शेतीचं जंगली जनावरांपासून रक्षण करा फक्त 0 रुपयात. आज व्हिडिओमध्ये आपण 2 असे प्रभावी उपाय पाहतोय की ज्याच्यामुळे तुमच्या शेतात येणारा रानडुक्कर गायब होऊन जातील. तुमच्या शेतात हरिण येत असेल तर ते गायब होऊन जातील. तुमच्या शेतात मोकाट कुत्रे येऊन बसत असतील तर ते होतील. मोकाट जनावरे जर गावात सोडून दिलेले असतील, ते जर तुमच्या शेतात येत असतील तर कुठलाही प्राणी सोडा, पक्षी देखील तुमच्या शेतात येणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिला उपाय जो जाणून घेतोय, पहिला उपाय इतका प्रभावी आहे. हे मोठे जंगली जनावर तर गायब होतीलच, पण लक्षात घ्या, तुमच्या पिकावर असणाऱ्या ज्या किडी असतील, विविध प्रकारची कीड जर तुमच्या पिकाला लागले असतील, तुमच्या शेतात माशा, मच्छर किंवा इतर प्रकारचे व्हायरस देखील आलेले असतील, तर ते देखील प्रमाण कमी होऊ शकतं पहिल्या उपायामुळे. सगळ्यात आधी आपण पहिला उपाय जाणून घेतोय, जो एका आदिवासी शेतकऱ्याने शोधला आहे. या शेतकऱ्याने नेमकं कशा पद्धतीने प्रक्रिया करायला सांगितली, कोणत्या 3 वस्तू आहेत, कशा पद्धतीने एकत्र करायच्या, ते आपण जाणून घेतोय. आणि दुसरा उपाय सगळ्यात प्रभावी आहे.
कदाचित पहिल्या उपायाला थोडासा खर्च लागतो, 8 दिवस थांबावं लागतं, पण दुसऱ्या उपायामध्ये एकही मिनिटं थांबायची गरज नाही आणि उपाय पहिल्यापेक्षा जबरदस्त. आता पहिला उपाय, सगळ्यात पहिला जो उपाय जो 80% शेतकऱ्यांना लागू होणार आहे पहा, याच्यामध्ये आपल्याला घरातल्या 3 वस्तू लागणार. घरातल्या 3 वस्तू, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू तुम्हाला लागणार आहे ताक. आता प्रत्येकाच्या घरामध्ये ताक हे उपलब्ध असतात. आता बरेचसे शेतकरी त्यांच्याकडे गाया म्हशी असू शकतात आणि त्यांचं ताक तुम्ही उपलब्ध करू शकता किंवा मार्केटमधून तुम्ही 4 लिटर ताक आणायचं आहे. ही झाली पहिली वस्तू. दुसरी वस्तू आहे 500 ग्रॅम लसूण. 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो लसूण तुम्हाला लागणार आहे. आणि तिसरी गोष्ट तुम्हाला जवळपास अर्धा ते 1 किलो छोटी बारीक चाळलेली वाळू याच्यामध्ये लागणार आहे. आता या 3 वस्तू आहेत. या 3 वस्तू झाल्या. आता एकत्र कशा पद्धतीने करायच्या ज्यामुळे तुमचा उपाय सिद्ध होत असतो पहा. सगळ्यात आधी काय करायचं, 4 लिटर ताक घ्यायचं. त्याच्यामध्ये 500 ग्रॅम लसणाच्या ज्या आहेत, ज्या पाकळ्या आहेत त्या अगदी ठेचून घ्यायच्या आहेत. त्याचे कव्हर काढून घ्यायचे आहेत आणि या ठेचून त्याचा जो मिक्स झालेला जी पेस्ट आहे तर ती पेस्ट या 4 लिटर ताकात टाकायची आणि ती ताकात टाकल्यानंतर त्याच्यामध्ये जे वाळूचे बारीक कण जे आपण आणलेले आहेत अर्धा किंवा 1 किलो ते त्याच्यात टाकून द्यायचे. हे एखाद्या डब्यामध्ये तुम्ही झाकून जिथे ऊन आहे अशा ठिकाणी हे मिश्रण 8 दिवस ठेवायचं आहे. आता ह्या मिश्रणामध्ये अशी रिॲक्शन होते, अशी अभिक्रिया होते आणि याचा असा वास तयार होतो की हा जो वास असतो, हा वास कुठल्याच वन्य प्राण्याला आवडत नाही. आता बरेचसे शेतकरी याच्यात मिरची देखील टाकतात, पण मिरची असेल तर टाका, नाही तर नाही टाकली तरी चालेल. पण 8 दिवसानंतर तुम्ही काय करायचं, हे जे मिश्रण आहे हे मिश्रण एक छोटासा झाडू तुम्ही घ्यायचा आहे. झाडूच्या मदतीनं किंवा एखादं छोटंसं भांडं तुमच्या शेताच्या बाउंड्रीवर थोड्या थोड्या प्रमाणात हा सगळीकडे शिंपडून द्यायचा आहे. यामुळे एक असा उग्र वासाचं तुमच्या भोवती एक संरक्षण कवच तयार होईल की त्या कवचामध्ये कुठलं रानडुक्कर येणार नाही, कुत्री येणार नाही आणि बिबट्या देखील येणार नाही. हे झाला पहिला उपाय. आता दुसरा उपाय थोडासा जालीम आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 8 दिवस थांबायची गरज नाही. ज्याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, तुमच्या प्रत्येकाच्या गावात न्हावी असतो, जिथे केस कट करण्यासाठी व्यक्ती जात असतात. तर तुम्ही त्या न्हाव्याकडे जाऊन जे माणसांचे कापलेले केस असतात तर ते घेऊन यायचे आहेत आणि हे जे केस आहेत हे केस तुम्ही तुमच्या शेताच्या बाउंड्री भोवती टाकायचे आहे. आता हे जे शेत केस आहे या केसाने होतं का, रानडुक्कर जे आहे ते नेहमी जमिनीलगत त्याचं नाक ठेवून चालत असतं. आता ज्यावेळेस हे डुक्कर तुमच्या शेताच्या बाउंड्री पाशी वास घेत घेते त्याच्या नाकात ही केस जाते. तिथे 2 गोष्टी होईल, एक तर त्याच्या नाकात ही केस गेल्यामुळे त्याला प्रचंड जळजळ होईल आणि दुसरी गोष्ट त्याला तिथे मनुष्य असल्याचा वास येईल आणि ते रानडुक्कर तिथून पळून जाईल. आणि एक रानडुक्कर पळालं की त्याच्या पाठीमागं दुसरे रानडुक्कर पळतात. तर हाही प्रभावी उपाय एका शेतकऱ्याने त्या ठिकाणी केलेला आहे. तर या 2 उपायांच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता. आता जर मोकाट कुत्री येत असेल तर तुम्ही पाहिलं असेल की लोक बिस्लरीच्या आपली जी प्लॅस्टिक बॉटल असते त्या बॉटलमध्ये पाणी भरतात आणि त्याच्यामध्ये कुठला तरी एक लाल कलर टाकतात आणि मिक्स करून त्या लाल कलरची जी बॉटल आहे तर ती शेताच्या बाउंड्रीला मागतात, जेणेकरून त्याला कुत्रे घाबरतात असं म्हटलेलं आहे. आता याचं तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे. तुम्ही असे उपाय याच्या आधी केले होते का, किंवा तुम्ही दुसरे काही नवीन उपाय केलेत का, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.